जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पवार काका पुतळ्यांमध्ये दुरावा। शरद पवारांपासून 2 खुर्च्या सोडून अजित पवार बसले। बैठकीमध्ये पवार सुप्रिया सुळेंकडे बघणंही अजितदादांनी टाळलं। पुणे जिल्हा समितीच्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनील शेळकेंमध्ये खडाजंगी। मावळप्रमाणे बारामती आणि शिरूरलाही निधी मिळावा, सुळेंची मागणी तर शेळकेंचा पलटवार। विधानसभेसाठी भाजपा उद्या रणशिंग फुंकणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार मार्गदर्शन। विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हवरती सुद्धा राजकीय प्रस्ताव मांडला जाणार। 41 दिवसांमध्ये आचारसंहिता लागेल, जोमानं कामाला लागा। ठाकरेंच्या संपर्क प्रमुखांना सूचना। विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेची शिवसंपर्क मोहीम। अदानींना झेपत नसेल तर धारावीचं टेंडर रद्द करून नव्यानं काढा, उद्धव ठाकरेंची मागणी। मुंबईला अदानी सिटी करण्याचा मोदी शहांचा डाव असल्याचाही ठाकरेंचा आरोप। अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट। पवार म्हणतात अतुल बेनके माझ्या मित्राचा मुलगा, तर अजित पवार म्हणतात सीट धोक्यात आल्यामुळे भेट। नागपुरात दमदार पाऊस, मनपाच्या कामांमुळे रस्त्यावरती पाणीच पाणी। शाळा कॉलेजेसना सुट्टी जाहीर। 6 तासांमध्ये नागपूरमध्ये 217.4 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद। चंद्रपूरच्या नागभीडमधील विलम नाल्यामध्ये 13 वर्षांचा मुलगा गेला वाहून, तर उमा नदीच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे चिमूर शहरातील घरांमध्येही शिरलं पावसाचं पाणी। मनोज जरांगेंचं पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू। सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसह 9 मागण्यांसाठी आंदोलन। आंतरवालीला कुणीही येऊ नये असंही आवाहन। दरेकर लाड काहीही बरळतायत, त्यांच्यावर मराठे तुटून पडतील, मनोज जरांगेंची टीका। तर जरांगेंच्या डोक्यावरचं राजकारणाचं भूत उतरवणार, दरेकरांचा हल्लाबोल। मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडीमध्ये 2 दिवसांनी वाढ, तर पोलीस कोठडीत जेवण वेळेवरती मिळत नसल्याची मनोरमा खेडकरांची तक्रार। साताऱ्यातल्या संग्रहालयामध्ये वाघनख सर्वसामान्य लोकांसाठी खुली। वाघनख बघण्यासाठी सातारकरांची मोठी गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।